हाय एव्हरीवन, डुग्गूच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही मगाशी फिरायला गेलो होतो दोघीजणी, मस्तपैकी बाहेर फिरूनसुद्धा आलो आणि मग घरी आल्यानंतर तेच सगळं. ती खूप टायर्ड झाली आणि बघा ती आता एकदम छानपैकी झोपून गेली आहे. ॲक्च्युली ती झोपली 7:30लाच आहे. आता ती डायरेक्ट उठेल ती मॉर्निंगलाच. पण कसं असतं, लहान मूल झोपलं म्हणजे असं नाही की आपल्याला झोप भेटते. उलट माझं असं थिंकिंग आहे की लहान मूल झोपलं तर तेवढा जास्त वेळ आपल्याला भेटतो घरची कामं वगैरे करायला. कारण की जोपर्यंत लहान मुलं जागी असतात तोपर्यंत ती लोकं आपल्याला सतवत असतात. कारण की लिटरली माझा तोच प्रॉब्लेम आहे. मी जितकं साफसफाई करते, मी जितक्या गोष्टी आवरते, तितकी ही मॅडम आता जी म्हणतात ना घोडे बेचके सो गई आहे, तितका ती पसारा करते. पण जेव्हा ती आरामात झोपते तेव्हा मला असं वाटतं की यार शिट, लाईफमध्ये चिल झालं. सो उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं हॅपी बर्थडे, गणेश जयंती आहे. त्याची तयारी चालू आहे. कारण की लाडके बाप्पा 2.5 दिवसासाठी मुंबईमध्ये सगळी घरोघरी येणार आहेत. आमच्या इथे पण येणार आहेत. तर सडनली आता सगळं सामानच काढत होती बाप्पाचं. हे काय सगळं समया तामण वगैरे सगळं आता म्हटलं वॉश करून ठेवायचं आहे. त्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे, सगळी तयारी करायची आहे. म्हणजे खरंच यार, मग असं धावपळीच्या जीवनामध्ये ना कधी कधी असं फील होतं की लहानपण खूप छान असतं. तेव्हा कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं. सगळं आपल्याला रेडीमेड भेटत असतं. जेवण म्हणा किंवा एखादी वस्तू म्हणा. आपण कितीही पसारा केला तरी काय टेन्शन नसतं. सगळं आवरणारी आपली आई, घरातली माणसं असतात. पण जसं लहानपण संपतं तसं आपण मोठे होतो तेव्हा यार हे जे दिवस आहेत ना लहानपणीचे, त्याची व्हॅल्यू कळते. आता हिला त्याची व्हॅल्यू कळत नाही आहे, पण जेव्हा ही माझ्या वयाची होईल तेव्हा तिला असं फील होईल यार लहानपण खरंच खूप छान असतं. ते माहिती आहे, एक गाणं आहे, लहानपण दे ग देवा, बुंदी साखरेचा मेवा, असं काहीतरी ते गाणं आहे. सॉरी, मला आता काही ते आठवत नाही, लक्षात नाही आहे. पण लहानपणी ते छान छान गाणी, मस्तपैकी झोपायचं, मस्तपैकी उठायचं, कुठली जबाबदारी नाही, कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. ते लाईफच वेगळं असतं. सो एनिवे चालतं आहे. आता काय म्हणायचं, लहानपण तर परत आपण आणू शकत नाही. पण जे आपल्याकडे आता हे वय आहे त्या वयात पण आपल्याला वेळ काढून स्वतःसाठी जगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की कसं असतं माहिती आहे काय, हळूहळू वय वाढलं, आपण जितकं दुसऱ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न करतो तितकंच कमी असतं. कारण की कसं असतं, आपल्याला वाटतं माझी जबाबदारी ती आहे, माझी जबाबदारी ही आहे, राहू दे चल चिल करते, माझ्यासाठी मी बघत नाही. पण खरं सांगू, खरंच का आपण ज्या लोकांसाठी मरतो, ज्या लोकांसाठी आपण इतके काबाड कष्ट करतो, त्यांना आपली व्हॅल्यू असते का? नाही ना. म्हणून त्यांच्यासाठी पण करा, मी असं म्हणत नाही त्याच्यासाठी करू नका. पण स्वतःसाठी पण तुम्ही लोक जगा. कारण की ही जी लाईफ आहे ना, ही परत आपल्याला तर भेटणार नाही. पण आत्ताचा जो वेळ आहे तो आपल्याला नक्की भेटेल. सो मित्रांनो, उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर उद्याचं पण ब्लॉगिंग तुम्हाला मी दाखवेनच. तोपर्यंत आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर सारं प्रेम द्या. थँक्यू.